मुंबई महानगरपालिकेने व्यावसायिक वापरावरील पाणी पुरवठ्यात 20% कपात केल्यामुळे शहरातील बांधकाम आणि रिअल इस्टेट क्षेत्राला मोठा फटका बसण्याची भीती विकासक व्यक्त करतायत। डोंबिवली पूर्वेतील शेलार नाक्याजवळील स्वीट ड्रीम बारवर टिळकनगर पोलिसांनी छापा टाकून तोकडे कपडे घालून अश्लील नृत्य करणाऱ्या महिला सेविका आणि ग्राहकांसह एकूण 32 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत। प्रस्तावित वाढवण बंदराच्या जोडणीसाठी उभारण्यात येणाऱ्या 32.18 किलोमीटर लांबीच्या ग्रीनफील्ड महामार्गाचे पालघर तालुक्यातील सेवा रस्त्यांचे काम सुरू झाले असून डहाणू तालुक्यात खारफुटी संदर्भातील परवानगी अद्याप प्रतीक्षेत आहे। रायगड जिल्ह्यातील 25 गावांच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव अद्याप शासनाकडे प्रलंबित असल्याने डोंगर भागातील हजारो नागरिक पावसाळ्यात दरडीच्या भीतीखाली जगतायत। सिंधुदुर्ग जिल्ह्यात यंदा मान्सूनचा प्रवास अत्यंत संथ राहिल्याने 1 ते 17 जून या कालावधीत सरासरीच्या तुलनेत केवळ 20.8% पावसाची नोंद झाली असून बळीराजा दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे।